आपल्यासोबत महादेव जानकरांचे पुतणे स्वरूप जानकर आहेत आणि त्यांनी शरद पवारांवर आरोप केलेला आहे की शरद पवारांनी पुन्हा एकदा माड्यामध्ये धनगर समाजाला कात्रजचा घाट दाखवला, म्हणजेच धनगर समाजाची शरद पवारांनी पुन्हा एकदा फसवणूक केलेली आहे। कशा प्रकारे ती फसवणूक केलेली आहे ती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। आपण म्हणताय की शरद पवारांनी पुन्हा एकदा धनगर समाजाला कात्रजचा घाट दाखवलाय। एकतर गेल्या महिन्यापासून शरद पवार साहेब माड्यामध्ये शरद पवार साहेबांनी धनगर समाजाला उमेदवारी देण्यासंदर्भात विधानं केली होती। सांगोल्यातून युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख आणि करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांची नावं चर्चेत होती। राष्ट्रवादीने तशी हवा तयार केली होती, पण प्रत्यक्षामध्ये आता धनगर समाजाला तिकीट तर मिळालेलं नाहीच, फक्त उमेदवारीचं गाजर दाखवलं जात होतं, अशी सगळी परिस्थिती आहे। शरद पवार साहेब स्वतः धनगर समाजाबद्दल चांगली इच्छा व्यक्त करत असल्यामुळं राज्यभरात पॉझिटिव्ह वातावरण होतं, पण प्रत्यक्षामध्ये तसं काय परिस्थिती दिसत नाही आहे। शरद पवारांनी मोहिते पाटलांनाच प्राधान्य दिलं आहे। आज ते अकलूजला जात आहेत। सगळी स्क्रिप्ट जी पवारांची जी चालली ती मोहिते पाटलांच्या बाजूनच होती। धनगर समाजाचं नाव फक्त भाजपला बेसावत ठेवण्यासाठी चालू होतं। त्यामुळंच पवारांनी 5 लाख धनगर समाज असलेल्या माढा मतदारसंघामध्ये धनगर समाजाला कात्रजचा घाट दाखवला आहे। उपेक्षित धनगर समाजाकडे दुर्लक्ष करून प्रस्थापित अशा मोहिते पाटलांना प्राधान्य देऊन मानसन्मान दिला आहे। ज्या मोहिते पाटलांनी गेल्या निवडणुकीच्या वेळेला माढा आणि शरद पवारांना पाडा असा नारा दिला होता, त्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ पवारांवर आली आहे। नक्कीच आपण देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता। आपली काय भूमिका असणार आहे आणि आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का? मी माढा लोकसभा मतदारसंघातून निश्चितपणे निवडणूक लढवणार आहे। भाजपमुक्त माढा ही घोषणा मी दिलेली आहे। बहुजन समाजाचं एकत्रित करून चांगल्या पद्धतीनं पर्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे। 1-2 दिवसामध्ये मी माझा पक्ष जाहीर करणार आहे। 18 किंवा 19 तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। नक्कीच जर आपण असं म्हणताय की शरद पवारांनी धनगर समाजाला कात्रजचा घाट दाखवला आहे, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, सातारा असेल, माढा असेल किंवा नगर असेल, या ठिकाणी धनगर समाजाचं मोठं वर्चस्व आहे, तर धनगर समाजाने या ठिकाणी काय भूमिका घ्यावी, काय आपल्याकडून सूचना असेल? धनगर समाजानं चिकित्सक पद्धतीनं या सगळ्या स्टेटमेंटकडे आणि परिस्थितीकडे बघावं। मुख्यतः बारामतीची लढत ही धनगर समाजाच्या निर्णायक मतावर अवलंबून आहे। त्यामुळे अनेक पक्षांना धनगर समाजाविषयी प्रेम आलेलं आहे। धनगर समाजात सकारात्मक संदेश जाईल अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखण्यात आली। तशी स्ट्रॅटेजी माढ्यात आखण्यात आली होती, परंतु त्या पाठीमागचं गणित वेगळंच होतं। धनगर समाजाच्या नावाची चर्चा करून प्रत्यक्ष तिकीट जे आहे ते प्रस्थापित घराण्यालाच देण्यात आलं आहे। धनगर समाजाने याचा साकल्याने विचार करून बहुजनवादी विचारांचा एक वेगळा पद्धतीचा पर्याय प्रत्येक मतदारसंघात द्यावा, असं माझं मत आहे। नक्कीच शेवटचा प्रश्न, आपण म्हणताय की माढा लोकसभामध्ये भाजप मुक्त करण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवणार आहेत। एका बाजूने शरद पवारांवर टीका करताय आणि दुसऱ्या बाजूने माढ्यात भाजप मुक्त वातावरण व्हावं असं देखील आपली एक तयारी दिसून येते। नक्की आपला राजकीय अजेंडा काय आहे? नक्की राजकीय अजेंडा संविधानवादी, फुले शाहू आंबेडकरवादी अशा स्वरूपाचा लोकशाहीवादी एजेंडा आहे। भाजप उघडपणे राज्यघटनेला आव्हान निर्माण करते, तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष हे सौम्य पद्धतीनं घटनेच्या सुद्धा काही ठिकाणी विरोधात वागताना दिसत आहेत। आता उदाहरणार्थ विचार करायचा गेला तर माळशिरस विधानसभेमध्ये गेल्या वेळेला राष्ट्रवादी पवारसाहेबांनी जो दिलेला उमेदवार होता तो हा डुप्लिकेट दलित होता। म्हणजे राज्यघटनेला अपेक्षित काय आहे की अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीला जे राजकीय संरक्षण दिले त्या ठिकाणी ओरिजिनल दलितला संधी मिळाली पाहिजे, परंतु राष्ट्रवादीनं तिथं धनगरमधून कन्वर्ट झालेल्या दलिताला संधी दिली। एक प्रकारचं राज्यघटनाला मोडीत काढायचा प्रयत्न या निमित्तानं राष्ट्रवादीने केला आहे। आता पुन्हा मोहिते पाटलांच्या माध्यमातून सुरू आहे, हे थांबवलं पाहिजे आणि मतदारांनी यांना धडा शिकवला पाहिजे, असं माझं मत आहे। शेवटचा प्रश्न असा आहे की महादेव जानकर जे आहेत त्यांना महायुतीने उमेदवारी परभणीतून दिलेली आहे। आपल्या अशा एकूण भूमिकेमुळे महादेव जानकरांना फटका बसेल असं वाटत नाही? मला असं काही वाटत नाही। त्यांचा राजकीय विचार वेगळा आहे, माझा राजकीय विचार वेगळा आहे आणि त्यांनी मला स्वतंत्र राजकीय निर्णय घेण्यास मोकळीक दिलेली आहे। नक्कीच। तर महादेव जानकरांचे पुतणे होते हे स्वरूप जानकर, त्यांनी सांगितलेलं आहे की महादेव जानकरांचा राजकीय विचार वेगळा आहे आणि माझा राजकीय विचार वेगळा आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।